छत्रपती संभाजीनगरातील रांजणगाव शेनपूज येथे गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका 45 वर्षीय शिक्षकाकडून चौथीतल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची खळबळजनक बाब 15 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे। रांजणगाव शेनपूज येथील टॉपर क्लासेसमध्ये खाजगी ट्यूशनमधील 45 वर्षीय सुभाष जाधव नामक शिक्षकाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर येताच एकच संतापाची लाट उसळली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्यानंतर हा प्रकार घरी सांगितला तर आईवडिलांचे तुकडे करेल अशी धमकीही दिली होती। त्यामुळे घाबरलेल्या या मुलीने क्लासला जाणेच बंद केले। मुलगी क्लासला जात नसल्याने घरच्यांनी विचारपूस केली असता मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला। तर या घटनेबाबत माहिती होताच संतप्त जमावाने शिक्षकाला बेदम चोप दिल्याची माहिती देखील समोर येत आहे। तर या प्रकरणात MIDC वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास MIDC वाळूज पोलीस करीत आहेत। नमस्कार, मी दीपक बडे। आज रांजणगाव शेनपूज परिसरामध्ये एक जोडपं, परप्रांतीय जोडपं गेल्या 18 वर्षापासून वास्तव्य करते, आपली उपजीविका भागवते आणि त्यांची 11 वर्षाची मुलगी एका प्रायव्हेट टॉपर क्लासेस नावाच्या क्लासेसमध्ये एज्युकेशन घेते 4थीच्या वर्गामध्ये आणि 4थीच्या वर्गातल्या या मुलीवरती अमानुषपणे बलात्कार झालाय। तर ही घटना मागच्या 3 दिवसापूर्वी एकदा घडली आणि काल एकदा घडली। मुलगी क्लासेसला जात नव्हती तर पालकांनी विचारलं का जात नाही, तर तिने हा घडलेला प्रकार सगळा सांगितला आणि अगदी सुभाष जाधव नावाचा हा टॉपर क्लासेस असलेल्या या क्लासेसचं नाव आहे टॉपर क्लासेस, तर त्या शिक्षकानं हा बलात्कार केला। 45 वर्षाच्या वय असलेला हा शिक्षक आहे। इतका अमानुष माणुसकीला काळीमा फासणारी घटना या परिसरात घडली। खरं सांगायचं म्हटलं तर सर्व शिक्षकांचं चारित्र्य पडताळणी करून आणि ग्रामपंचायतची NOC घेतल्याशिवाय त्यांनी कुठेही प्रायव्हेट क्लासेस चालू करू नयेत आणि ग्रामपंचायत म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं ग्रामपंचायत रांजणगाव शेनपूजची संपूर्ण संचालक मंडळ ग्रामसेवकासह आम्ही या सर्व क्लासेसवरती इथून पुढे तपासणी करणार आणि योग्य ती कारवाई करणार आहे। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या आरोपीवरती पोस्कोचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला कडकातली कडक कारवाई या ठिकाणी करण्यात यावी, अशी ही अमानुष घटना, याचा आम्ही जाहीर असा निषेध करतो।